हॅलो गाईज, आय एम नेहा हियर. वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. मोर पावर टू यू. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. तर सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून थँक्यू. कारण की आपण काल म्हणजे 18 ऑगस्ट 18 ऑगस्ट 2026 रोजी तब्बल 20 दिवसांनी यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून 20 दिवसांनी आपण आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू. मी खूप हॅप्पी आहे की तुम्ही मला इतका छान प्रकारे सपोर्ट केला आणि अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा. आणि हो, आज जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओवर आलं ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. म्हणजे कसं मला पण व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिव्ह येईल. कळलं? तर आपला आजचा विषय आहे तो देखील आहे कृतज्ञता व्यक्त करण्यावर, म्हणजे थँक्यूवर, म्हणजे धन्यवादवर, म्हणजे काय, म्हणजे कृतज्ञता मनापासून व्यक्त करण्यावरती, आभार व्यक्त करण्यावरती. तर मग तुम्ही करता आभार व्यक्त? तुम्ही म्हणसाल हे काय वेड्यासारखं बोलती. आम्ही तर दिवसातून 3-4 वेळेस तर नॉर्मली आमचं थँक्यू होतच असेल कोणाला तरी. पण मी त्या थँक्यूविषयी नाही बोलत आहे. मी बोलत आहे तुम्ही म्हणत असलेल्या युनिवर्सला थँक्यूविषयी. तुम्हाला हे काय बोलते ही युनिवर्सला थँक्यू? हो, युनिवर्सला थँक्यू बोलल्याच गेलं पाहिजे. कारण की त्या युनिवर्सने तुम्हाला जन्म दिला, तुम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला, तुम्ही श्वास घेताय, तुम्ही इतकं छान आयुष्य जगू शकताय. आणि थँक्यूचं एक खूप 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 एक बेसिक सांगते. मला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे, आकर्षणाचा सिद्धांत ऐकलेलं तर असेल कधी ना कधी. त्याचं सगळ्यात बेसिक म्हणजे आभार व्यक्त करणे, युनिवर्सला थँक्यू बोलणे. हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं बेसिक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनची सुरुवातच तिथून होते. जेव्हा तुम्ही या युनिवर्सला थँक्यू बोलता ना, तुमच्याकडे जे आहे त्याविषयी तुम्ही आभार व्यक्त करता, त्यावेळी युनिवर्स तुम्हाला तशाच गोष्टी पुन्हा देतं. जी फिलिंग असते तुमच्या मनात थँक्यू बोलताना, पूर्णत्वाची, समाधानाची, ती समाधानाची फिलिंग रिपीट तुमच्यासोबत घडत जाते जेव्हा तुम्ही युनिवर्सला थँक्यू बोलत जाता. कारण की युनिवर्सला तुम्ही त्याच प्रकारच्या फ्रिक्वेन्सी पाठवत असता. त्यामुळे युनिवर्स तुम्हाला त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात पुन्हा आणतं, म्हणजे की छान छान गोष्टी. आता तुमच्यातले काही लोक विचारतील किती वेळा थँक्यू बोललं पाहिजे, जे एकदम नवीन असतात ना लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीत, म्हणजे त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन नवीन कळतं. तर दिवसातून किमान 2 वेळा म्हणजे किमान 2 टाईमला तुम्ही युनिवर्सला थँक्यू बोलल्याच गेलं पाहिजे. एकदा सकाळी उठल्या आणि एकदा रात्री झोपताना यासाठी, कारण की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती समाधानाची भावना राहते. आणि सकाळी उठल्या यासाठी की तुमची दिवसाची सुरुवात खूप छान प्रकारे व्हावी यासाठी. तर आता काही लोक म्हणतील आमच्याकडे तर काहीच नाही आहे थँक्यू म्हणण्यासारखं. तुम्ही चुकतायत. तुमच्याकडे खूप काही आहे थँक्यू बोलण्यासारखं. सगळ्यात पहिले तुमचं हे पूर्ण शरीर, ज्यामध्ये तुमचे डोळे आहेत, नाक आहे, कान आहेत. कारण की काही लोकांना दिसत नाही, काही लोकांना ऐकू येत नाही, काही लोक बोलू शकत नाही, काही लोकांना हात नसतो, काही लोकांना पाय नसतो, कोणी अपंग असतं. तुम्ही तुमच्या प्रत्येक बॉडी पार्टसाठी या देवाला, या ब्रह्मांडाला थँक्यू बोलू शकता. तुमच्या अंगावर आज कपडे, तुम्ही त्यासाठी थँक्यू बोलू शकता. तुम्हाला रोज 2 टाईम जेवायला मिळते, तुम्ही त्यासाठी थँक्यू बोलू शकता. तुम्हाला सकाळी उठल्या हे जग पाहायला मिळालं, त्यासाठी तुम्ही थँक्यू बोलू शकता. इव्हन तुमच्याकडे जर वही आहे ना, त्या वहीसाठी देखील तुम्ही थँक्यू बोलू शकता. कारण की खूप जणं असे असतात त्यांच्याकडे या गोष्टी नसतात. कोणी रस्त्यावर राहतं, तुमचं घर आहे तुमच्याकडे, त्यासाठी तुम्ही थँक्यू बोलू शकता. तुमच्याकडे तुमचे आईवडील आहे, त्यासाठी तुम्ही थँक्यू बोलू शकता. प्रत्येकाला हे नसतं. कोणी अनाथ असतं लहानपणापासून, आईवडील दोघंही नसतात. ज्यांना गाता येतं त्यांनी त्यांच्या त्या आवाजासाठी थँक्यू बोलायला पाहिजे. खूप लहान गोष्टी, त्यासाठी तुम्ही थँक्यू बोलू शकता. तुमच्या जवळचे जे नाते आहेत त्या नात्यांसाठी थँक्यू बोलू शकता. आणि थँक्यू बोलल्याच गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही थँक्यू बोलायला सुरुवात करता ना, कंटिन्यू तुम्ही 21 दिवस थँक्यू बोलला ना, तुम्हाला त्याची जादू कळून येईल. तर माझ्या बाबतीतही बऱ्याचदा असं झालेलं आहे की नॉर्मल आयुष्य सुरू असताना जेव्हा मी थँक्यू बोलायला सुरुवात करते ना, आयुष्याची फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळीच होऊन जाते. आपल्या स्वतःलाच खूप छान वाटायला लागतं. आता जुने एक्झाम्पल घ्या इतिहासातले, महात्मा गांधी झाले, विवेकानंद झाले, गौतम बुद्ध झाले. यांचा बेसिक बघा, ते कोणत्या ना कोणत्या तरी शक्तीला मानत होते.
आता तुम्ही म्हणताल गौतम बुद्ध असं काय मानत नव्हते किंवा काय, पण ते या निसर्गाला मानत होते ना. ही निसर्ग शक्तीच आहे. त्याचं स्वरूप वेगळं असू शकतं. कोणी ईश्वराला मानेल, कोणी निसर्गाला मानेल, कोणी कोणत्या तरी ब्रह्मांडातल्या शक्तीला मानेल, पण कोणती तरी शक्ती तर आहे ना. त्या शक्तीला थँक्यू बोलल्याच गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही हे मनापासून आणि फक्त थँक्यू बोलायचं नसतं, तर ते मनापासून आलं पाहिजे, बाय हार्ट आलं पाहिजे. ते तुम्हाला त्याची जाणीव असली पाहिजे. जेव्हा तुम्हाला त्याची जाणीव असते ना, त्यावेळी खूप हे जे युनिवर्स आहे ना, तुम्हाला खूप खूप वेगळ्या गोष्टी द्यायला सुरुवात करतं. तुम्ही सुरुवात तर करून बघा. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप मनापासून थँक्यू की तुम्ही मला इतका छान सपोर्ट केला. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. भेटूया पुन्हाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.